सुप्रभात मंडळी, श्री स्वामी समर्थ. आजची सकाळ झाली आहे जवळ्याच्या भाजीपासून. आज माझ्या मिस्टरांना दिली जवळ्याची भाजी सकाळी सकाळी करून. त्याच्यानंतर मला सुद्धा प्रचंड भूक लागली होती. म्हटलं आज काय खावं, पोहे उपमा खाऊन कंटाळा आलेला. तर आज मी बनवला आहे असा एक स्पेशल पदार्थ, तो म्हणजे फोडणीची चपाती. मी खूप वर्षांनी म्हणाला तरी चालेल, मी खूप वर्षांनी हे खात आहे. मला प्रचंड आवडते. पण ही ह्याच्यात ॲक्च्युली शिळी चपाती टाकतात, पण मी शिळी नाही टाकली. गरम गरम मम्मीने केलेली फोडणीला चपाती टाकलेली आहे. खूप सुंदर लागते बघा. आणि याच्यानंतर असे शेंगा घालून छानपैकी चण्याची आमटी केलेली आहे. शेंगा ॲक्च्युली बाबूसाठी टाकले होते, तुम्ही नाही टाकले तरी चालेल. आणि त्याच्यानंतर पहिले मी चणे उकडून घेतले होते. चणे छानपैकी फक्त लसणीला फोडणीला दिले होते. तर ते पाणी मी आता माझ्या बाबूला पाजणार आहे, कारण त्याला जराशी सर्दी अजूनही आहे. आणि हा आहे मी आणलेला सुंदर सुंदर आंबा, जो आता खूप छान पिकला आहे, खूप गोड लागतो आहे. आणि आंबा मला एनी टाईम आवडतो. आता झालेली आहे माझी सगळी पूजेची तयारी. सर्व भांडी स्वच्छ घासून झालेली आहे. आता मी माझ्या स्वामींना दुधाचा अभिषेक करणार आहे. त्याच्यानंतर स्वामींना, अन्नपूर्णेला, माझ्या गजलक्ष्मीला असा दुधाचा अभिषेक केल्यानंतर मी व्यवस्थितरित्या त्यांची पूजा वगैरे सगळं करून घेणार आहे. तुम्हाला माहीतच आहे गुरुवारचा हे आपलं नित्य नियम आहे. तर अशी माझी छानपैकी पूजा झालेली आहे. माझे हसरे स्वामी तुम्ही बघतच असाल, खूप सुंदर वाटतं ह्यांच्या चेहऱ्याकडे बघून. आणि पूर्ण दिवस खूप छान जातो, खूप वेगळीच एनर्जी येते यांचा चेहरा बघितल्यानंतर. आणि मम्मीने आज केलं होतं छानपैकी वांग बटाट्याची भाजी. ह्याच्यात छानपैकी शेंगदाण्याचं कूट टाकलं होतं, तर खूप सुंदर झाली होती ही भाजी. चला आता मी निघाली आहे माझ्या दुकानामध्ये. ॲक्च्युली तुम्हाला माहीतच आहे मला चालायला भरपूर कंटाळा येतो, पण चालणं मला मस्त आहे, कारण माझं वजन जरा जास्तच वाढलं आहे. तर मग आता मी तुम्हाला दाखवते आहे नेरळचा बाजार. आता नेरळच्या बाजारात ना गणपतीसाठी खूप छान छान सजावटीचं सामान आलेलं आहे. तर बघा आज एवढी गर्दी आहे. ॲक्च्युली सुरुवात झाली आहे आता सर्व गणपतीचं शॉपिंगसाठी. त्याच्यामुळे बघा संध्याकाळच्या वेळीसुद्धा लोक बाहेर अशी निघाली आहेत. छान टवटवीत फुलं जशी दादरला मिळतात ना, तशी छान फुलं इथे सुद्धा मिळतात. थोडीशी महाग असतात, पण ठीक आहे, नेरळासुद्धा एवढी छान फुलं मिळतात. तर हे बघा अशी छान छान रांगोळीचं सामान, देवाचं सामान, खूप वेगवेगळ्या प्रकारचं तऱ्हेतऱ्हेचं सामान इथे आता नेरळमध्ये मिळणं सुरुवात झालेली आहे. तर मग हॅपी शॉपिंग. आणि बघा आज आहे साफसफाईचा दिवस. आज माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना, माझ्या पूर्ण शॉपला मी छानपैकी स्वच्छ केलं आहे. साफसफाई केल्यानंतर त्यांची पूजा केली, छानपैकी दिवा लावला आणि खूप प्रसन्न वाटलं मला हे सर्व करून. आणि आता संध्याकाळी ऑप्शन काहीच नव्हतं माझ्याकडे. छोटंसं पनीर होतं, म्हणून मी छानपैकी अशी झणझणीत चमचमीत अशी पनीरची भाजी केली आहे माझ्या मिस्टरांना. मी तर संध्याकाळी जेवत नाही. तर मग जेवल्यानंतर आम्ही आता असंच खूप दिवसांनी रात्रीचं बाहेर निघालो होतो, कारण पाऊसही नव्हता आणि खूप छान गार थंड वाटत होतं बाहेर गेल्यानंतर. तर मग थँक्यू सो मच माझा हा ब्लॉग बघितल्याबद्दल.